नमस्कार. दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 या कालखंडामध्ये मंगळाचा आणि शनीचा प्रतियोग होत आहे. शनी आणि मंगळ हे समोरासमोर असणार आहेत आणि या शनी मंगळाचा प्रतियोग मीन राशीला कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात. मीन व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं 7व्या स्थानातून भ्रमण होणार आहे आणि शनी सध्या आपल्या राशीमध्येच विराजमान आहे, म्हणजे पहिल्या स्थानातून शनीचं भ्रमण सुरू आहे. मुळातच आपल्या राशीला आत्ता 7.5 सुरू आहे. 7.5च्या ऐन बहरामधून आपली वाटचाल चालू असल्यामुळं सध्याचा हा कालखंड आपल्याला त्रासदायकच वाटत आहे आणि या त्रासामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होते अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. येणाऱ्या या कालखंडामध्ये तुम्हाला तुमचं मन अत्यंत शांत ठेवावं लागणार आहे. तुम्हाला तुमचं मनावर विशेष नियंत्रण ठेवावं लागणार आहे. तुमची भूमिका संयमी ठेवावी लागणार आहे. 7.5च्या त्रासामुळे मुळातच तुम्ही त्रासून गेलेले असणार आहात. मात्र हे त्रासच किंवा आज जाणवणाऱ्या अडचणीच तुम्हाला तुमची खरी क्षमता जाणवून देणार आहेत. त्यामुळं कितीही त्रास झाला, कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी देखील मन शांत ठेवून या सगळ्याचा आपल्याला सामना करायचा आहे हे आपण आपल्या मनाला पटवून देणं गरजेचं आहे. आपल्याला आगामी काळामध्ये मानसिक दुर्बलता जाणवण्याची शक्यता आहे. आपलं मन नाराज राहणार आहे. एका वेगळ्याच प्रकारच्या नैराश्यामधून आपली वाटचाल सुरू आहे आणि त्या सर्वांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मी सुरुवातीलाच सांगितलेलं की शनी मंगळाचा प्रतियोग हा त्रासदायक आहे हे सांगून तुमच्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण करणं किंवा भीती निर्माण करणं असा मुळातच हेतू नाहीये. मात्र त्याचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्हाला काही बाबतीमध्ये सावध करणं, सावधान करणं. कोणत्याही बाबतीमध्ये आपण सध्या कुठलंही धाडस करण्याचं टाळावं, बेकायदेशीर गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवावं. वैवाहिक जीवनामध्ये असणारे मतभेद हे शांत होतील याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आपले जे कोणी संबंधित व्यक्ती आहेत, कलिग आहेत, सहकारी आहेत, मित्रमंडळी आहेत, यांबरोबर होणारे गैरसमज देखील टाळावे लागणार आहेत. मानसिक अस्वस्थता ही आपल्याला सध्या आहेच, मात्र त्यामध्ये सुद्धा आपलं मन शांत ठेवणं ही तुमची आता खरी कसोटी असणार आहे. मीन व्यक्तींनी घाबरून न जाता येणाऱ्या या काळाचा धीटाईने, धाडसाने सामना करावा. या कालखंडामध्ये तुम्हाला तुमची खरी ताकद कळणार आहे. तुम्ही कितीपर्यंत त्रास सहन करू शकता ही तुमची एक स्ट्रेंथ तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या या काळाचा तुम्ही सामर्थ्यानं, साहसानं आणि धाडसानंच सामना करावा आणि या काळामध्ये घाबरून न जाता मन शांत ठेवून आनंदी राहण्याचा, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.